बाई बाई, अरे देवा, बाई कुठं गेली काय माहिती. मित्रांनो नमस्कार. माझी बाई भेटत नाही, कुठं गेली काय माहिती. आता मी कुठं जाऊ शोधायला, बाईला दिसत नाही. सकाळ धरणं काय सांगू मी, काय सांगू मित्रांनो. सकाळ धरणं बाई दिसत नाही, कुठं गेली बाई मलाच माहित नाहीये मित्रांनो. बाई मित्रांनो, चला रानात जाऊया, बघू बाई आहे का. मी लोकांच्या घरी बघून आले, बाई दिसत नाही. बाई कुठं गेली काय माहिती. अरे देवा, सकाळ धरणं मी बघते या मित्रांनो, सकाळ धरणं मी बघते. माझी बाई कुठं हरवली काय माहिती. बाई दिसत नाही मित्रांनो, कुठं गेली काय माहिती. आता मी कुठं जाऊ शोधायला. मकाचा ही पण ना. अरे देवा, बाई तू इथं बसली वय काय. मी कवापासून हाका मारती या. मला वाटलं तू गेली या तिथं शेजारची बसायला. मित्रांनो खरंच मी घाबरली ना. मला वाटलं बाई कुठे गेली काय माहिती. अगं खरं बाई, मी म्हणली 2-3 हाका मारली, म्हणली बाई कुठे गेली. मित्रांनो इथं बसली बाई बघा खुरपात. खुरपा कानी ठेवलंय असल, ते भेंडी खुरपतात ना, मग ठेवली असेल. मला वाटलं बाई कुठे गेली. मी कवापासून हाका मारती या. मला खिचडी झाली या. होय, मला खिचडी झालाय. बाईला हाका माराव खिचडी खायला. तर मित्रांनो ही आमची बाई म्हणजे माझे आहोच्या आईच्या आई आहेत. तर इथं आलेला आहे, बसलेला आहे खुरपायला. आणि मला वाटलं बाई कुठं गेली. मी कवापासून हाका मारते या. बाईचे उपवास आहे, आज मंगळवार आहे. तर मी म्हणलं खिचडी केलेला आहे, चला बाईला बोलाव आणि खिचडी खायला. तर बाईला हाका मारते, बाई हरवली का काय काय माहिती, काय कळत नव्हतं मला. बाई इथं बसली आहे. मी स्लॅबवरती एकदा जाऊन बघितली, तू दिसलीच नाही ग बाई. दिसली नसेल भेंडी. कसं आहे भेंडी. बरी की, ह्याला औषध मारावं लागेल. तसला ही पडलंय, लाल कुळी पडली. होय, एक हात द्यावा लागेल. तर तिथं मावा बी दिसतोय. पण बाई ती ह्याला गारटामुळे वाढायचं. पण एक हात दिले आता वाढल. आता गारटा कमी आला ना, हा. आता आला की कमी. आणि पालक कसं आहे पालक बी करून घे. मित्रांनो, हे बघू शकता, हे पालक आहे. आणि आमच्या बाई बसलेला आहे खुरपात. मला वाटलं बाई कुठं गेली, हरवली का काय. आणि कोणीकडे जायचं असं जाऊ की. चला मित्रांनो जाऊया, बाईला खिचडी देऊ खायला. भूक लागली असेल, आता दुपार झाली या. आणि मित्रांनो हे भेंडी आहे, बघू शकता तुम्ही सर्वजण. आम्ही लावलेला आहे. आणि भेंडी कशी आली नक्की सांगा. आणि मित्रांनो थंडी आहे, त्याच्यामुळं भेंडीचं हाईट व्हाय नाही. काहीतरी औषध असेल तर सांगा नक्की. हे बघा आम्ही भेंडी लावलेलं होते. आता भेंडी लागलेला आहे भरपूर. आता तोडायची आम्हाला भेंडी. मित्रांनो थंडीमुळे भेंडीचं हाईट व्हाय नाही, भेंडी वाढत नाही. तर काही औषध असेल तर नक्की सांगा. हे बघा भेंडी एकच नंबर आलेला आहे भेंडी, फक्त त्याचा हाईट व्हाय नाही, लय बारीक आहे. आणि मित्रांनो इकडं आम्ही लावलेला आहे पालक. हे बघू शकता, पालक आणि लसूण आहे. थोडाफार खाण्यासाठी लावलेला आहे लसूण. तर चला मित्रांनो जाऊया घरी. मला वाटलं बाई कुठं गेली. मित्रांनो बाई आहे ना आजच आली या. आणि मला वाटलं हरवली का काय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मित्रांनो हे आमची बाई. बाईचं काय असते, आली की कामामध्ये बिझी असते बघा. शेळ्यांसाठी आणली गवत. सापाची करत नाही. सापणी लहान असेल तुमचं टाकून सावलीला पण बांधत असते. हा सावलीला बांधते ना कधीतरी. आता गार लागते बाई. उन्हाळ्याचे दिवस त्यांना बाहेर ठेवलं तेच चांगलं असते. नमेलेत खातोय तू इथं खा. चल ती खाती. तुला काय झालं, तुला दिसलं नाही काय टाकले तुला ह्यात
त्याला आता पोरं येते. तर मित्रांनो बघितलं आमची बाई काय करत होती. शेळ्यांसाठी गवत आणली थोडाफार. भेंडीमध्ये गवत जास्त झालेलं आहे तर बाई बसली होती खुरपत. म्हणजे घरात बसायला येत नाही बाईला, म्हणजे करमत नाही, कारण की घरी पोरं नाहीये, पोरं गेलेत शाळेत. तर शाळेतनं आल्यानंतर मग बाईला करमन. बाई करमते का ग? त्यांना कोंबड्यांना टाकले करमते की तो खात्यात का नाही ते खातो. ठीक आहे. त्याला काय झालं, अशी बसण्यापेक्षा आपली चल खावा आता आणि त्यांना उली उली खायला टाकू. तर मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. बाय बाय.